सीएम हाऊसमध्ये काळी जादू, म्हशींची बली आणि अंधश्रद्धा. संजय राऊत यांच्या हॉरर कथा. संजय राऊत आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. ते कधी काय बोलतील, काय करतील हे सांगता येत नाही. अनेकदा ते ज्या फांदीवर बसलेले असतात तीच फांदी कापायला लागतात. आता ते 2 गज जमीन के नीचे ही एक नवी कथा घेऊन आले आहेत. पत्रकार म्हणून त्यांच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावे लागेल. जर त्यांना बॉलिवूडमध्ये कथा लिहिण्याचं काम मिळालं तर राम गोपाल वर्मा यांच्या हॉरर सिनेमांमध्ये ते वेगळाच रंग भरू शकतात. हिंदी सिनेसृष्टीत रामसे ब्रदर्स यांनी हॉरर सिनेमांचा पाया रचला, पण त्यांच्या पुढच्या पिढीने हा वारसा पुढे नेला नाही. 1970च्या दशकात हॉरर सिनेमांचा एक नवा काळ सुरू झाला, ज्या कथा बहुतांश 2 गज जमीन के नीचे यावर आधारित असायच्या. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणातही असंच काही दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे की मुंबईतील मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर टोटका करण्यात आला आहे. त्यांच्यानुसार हा टोटका माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्यामुळेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या बंगल्यात राहत नाही. संजय राऊत यांनी असा दावा केला की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात गेले आणि तिथे त्यांनी म्हशींची बली दिली होती. त्यानंतर या म्हशींची शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात गाडण्यात आली. राऊत यांच्या म्हणण्यानुसार जर तिथे खोदकाम केलं तर ही शिंग सापडतील. मात्र राऊत यांनी हे विधान उद्धव ठाकरे यांच्या संमतीने केले आहे की ही त्यांची वैयक्तिक मत आहे हे स्पष्ट नाही. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की ते वर्षा बंगल्यात राहत नाही, कारण त्यांची मुलगी सध्या 10वीच्या परीक्षेच्या तयारीत आहे. परीक्षा संपल्यानंतर ते तिथे शिफ्ट होतील. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे हा वाद काहीसा शांत झाला, पण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. मात्र राजकारणात अंधश्रद्धेचं अस्तित्व काही नवीन नाहीये. जगभरातील राजकारणात टोटके आणि अंधश्रद्धेचा प्रभाव दिसून आला आहे. 1897 मध्ये ब्रॅम स्टोकर यांनी ड्रॅक्युला नावाचा कादंबरी लिहून भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि आता तशीच भीती राजकारणात निर्माण होत आहे. राजकीय अंधश्रद्धेचं आणखी एक उदाहरण चंदीगड आणि नोएडाशी संबंधित आहे. प्रसिद्ध फ्रेंच आर्किटेक्ट ली कार्वेझिये यांनी चंदीगड शहराची रचना करताना 6 सेक्टर ठेवले, पण 13वा सेक्टर वगळला कारण तो अशुभ मानला जातो. तसेच उत्तर प्रदेशात नोएडाबद्दल अशी समजूत होती की जो मुख्यमंत्री नोएडाला जातो तो पुन्हा सत्तेत येत नाही. 1988 मध्ये वीर बहादूर सिंह नोएडाला गेले आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही. त्यानंतर नारायण दत्त तिवारी, मुलायम सिंग यादव, कल्याण सिंग आणि राजनाथ सिंग यांनीही नोएडाला जाणं टाळलं. 2011 मध्ये मायावती यांनी हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, पण 2012 मध्ये सत्ता गमावली. अखिलेश यादव यांनीही आपल्या 2012 ते 2017च्या कार्यकाळात नोएडाला जाणं टाळलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2018 मध्ये नोएडाचा हा अपशकुन मोडीत काढला. ते नोएडाला गेले आणि 2022 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हा मिथक संपुष्टात आला. देशभरातील अनेक राजकीय नेते धार्मिक विधी आणि टोटक्यांवर विश्वास ठेवतात. मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील पितांबरा पीठ येथे अनेक नेते विशेष पूजा करतात. कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी केरळच्या राजाराजेश्वर मंदिरात अघोर संघामार्फत खास पूजा करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकमध्ये ही अंधश्रद्धा पाहायला मिळते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीच्या बोनेटवर एकदा कावळा बसला आणि लगेच त्यांनी गाडी बदलून टाकली, कारण कावळ्याला अपशकुन मानलं जातं. भारतीय राजकारणात अंधश्रद्धेचं मोठं प्रस्थ आहे. अनेक नेत्यांना वाटतं की टोटक्यांमुळे त्यांची सत्ता सुरक्षित राहू शकते. सर्वसामान्य जनता ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते त्या गोष्टींमध्ये नेतेही सहभागी होतात. त्यामुळे त्यांचं जनतेशी नातं अधिक घट्ट होतं.
मात्र आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की राजकारणात अंधश्रद्धा आणि टोटक्यांचं स्थान आजही कायम आहे आणि विरोधकांवर हल्ला करण्यासाठी याचा वापर सुरूच आहे. याबाबत आपले काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.